नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत बावधानच्या होंडाच्या शोरूममध्ये. कशासाठी तर आपण पाहायला आलेलो आहोत नवीन होंडा सिटी फेसलिफ्ट 2026ची नवीन मॉडेल. ही मॉडेल जी आहे ती हायब्रिडमध्ये आहे. तर आपण पूर्ण फीचर्स काय नवीन ॲड झाले, इंटेरियर एक्सटेरियरमध्ये काय चेंजेस आहे, सगळं आपण एका मागे एक पाहूया आणि शेवटला नक्की पाहूया की ही गाडी घेण्यायोग्य आहे की नाही. तर ही अशी काही गाडीची की येते आहे. हार्ड प्लास्टिकमध्ये आहे आणि वर मेटल क्रोम फिनिशमध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला की लॉक अनलॉक आणि बूट स्पेस ओपन करण्याचं दिलेलं आहे. तर असं काही फ्रंटचा लुक आहे, एकदम मस्क्युलर आणि एकदम प्रीमियम वाईब देतो आहे आणि किती ॲग्रेसिव्ह आहे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथे फर्स्ट ऑफ ऑल दिलेले आहे LED हेडलॅम्प्स आणि हे जे आहे कनेक्टेड DRLs आहेत, तुम्ही पाहू शकताय. आणि असं काही ग्रिल्स दिलेलं आहे. त्याच्यानंतर जो होंडाचा सिम्बॉल होता पहिले आपल्याला दिसत होता, त्यानंतर आता त्यांनी शिफ्ट केला आहे वर. तो पण एकदम मजबूत दिसतो आहे, काही विषय नाही. तो फ्रंट लुक तुम्ही एकदम प्रॉपर पाहू शकता. त्याच्यानंतर इथे ॲड केलेला आहे जो 360 कॅमेरा आहे. आणि त्याच्यानंतर हे असं एरोडायनॅमिक स्टाईलमध्ये काही नवीन डिझाईन दिलेली आहे. हे पण असं मस्त दिसतं आहे. हे मोस्टली स्पोर्ट्स कारमध्ये यूज केलं जातं. तर आपण आता पाहूया साईड अँगलनी गाडी किती प्रीमियम दिसते पहा तुम्हीच. असा काही साईडचा लुक आहे एकदम प्रॉपरमध्ये. कशी वाटते गाडी साईड लुकने, थोडी मस्क्युलर वाटते, एकदम क्लासी फील येतं आणि अशी थोडी लांब आहे सेडान, एकदम मस्तमध्ये. आणि तुम्ही पाहू शकता आता हे जे ORVMs आहेत यालाच साईड इंडिकेटर्स वगैरे दिलेले आहेत. प्लस इथे जो आहे हा लेन कॅमेरा आहे, लेन असिस्टंट कॅमेरा, आणि हा 360 डिग्रीसाठी एक कॅमेरा दिलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया टायर्समध्ये जे आहे मस्तपणे अलॉय व्हील्स दिलेले आहे आणि टायरची साईज जी आहे 16 इंचेसचं टायर आहे. आणि टायरचं फुल प्रोफाईल कसं आहे 185/55R 16 इंचेसचं टायर. तर आता तुम्ही बॅक साईडनी गाडीचा लुक पाहू शकता कसा दिला आहे, एकदम मस्त दिला आहे, प्रीमियम वाटतो आहे खूप. आणि होंडा म्हणजे लुकमध्ये तर प्रीमियम असणारच आहे. त्याच्यानंतर हे जे आहे शार्क फिन अँटिना दिलेला आहे. त्याच्यानंतर ग्लासमध्ये पण डिफॉगर वगैरे आहे. इथे असा काही होंडा सिटीचा लोगो दिलेला आहे, नेमिंग वगैरे दिलेलं आहे. ही EHEV. आणि त्यानंतर तुम्ही आता हे पाहू शकता, ही जी आहे बॅकलाईट आणि हे जे आहे DRLs, कनेक्टेड DRLs नाही आहे इथे, जस्ट DRLs आणि इंडिकेटर्स वगैरे इथे दिलेले आहे. आणि DRLs हे पण असे स्मोकी वाईबमध्ये दिलेले आहेत. आणि इथे 4 पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत बॅक साईडचे, तुम्ही पाहू शकता. आणि पुन्हा इथे खाली ग्रिलचं ऑप्शन दिलेलं आहे. आता आपण डिक्की ओपन करून पाहूया. एवढी अशी काही स्पेस दिलेली आहे. त्याच्याच नंतर इथे खाली आपल्याला एक एक्स्ट्रा स्पेअरमध्ये टायर भेटतं आणि अशी काही स्पेस आहे. इथे एक वर LED लॅम्प आहे. असा काही पूर्णपणे बॅकचा लुक आहे. तर हे असे काही ऑटोमॅटिक ORVMs दिलेले आहेत. आता आपण गाडीच्या आतला इंटेरियर लुक पाहूया, काय नवीन आहे काय नाही. आणि तुम्ही पाहू शकता आता ओपन केल्यावर हे जे आहे विंडोजचे पॉवर बटन्स आहेत. सिंगल क्लिकमध्ये अप आणि सिंगल क्लिकमध्ये डाऊन असे दिलेले आहे. खूप मस्त आहे, लेदर फिनिशिंगमध्ये आलेलं आहे. आणि हे क्रोम फिनिशिंगमध्ये आपलं डोर्स ओपन क्लोज करण्यासाठी दिलेलं आहे. तर आता आपण आत बसून पाहूया गाडी. हे आहे बूट स्पेस ओपन करायचं आहे. परत त्यानंतर इथं फ्यूल कॅप ओपन करायचं आहे आणि इथे फ्रंट बोनेट ओपन करायचं दिलेलं आहे. आणि इथे मॅन्युअली सीट हाईट ॲडजस्टमेंटचं दिलेलं आहे. आणि सीट पण पूर्ण असं लेदर फिनिशिंगमध्ये दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही स्टेअरिंग व्हील पाहू शकता. स्टेअरिंग व्हीलला पण रेग्युलर आलेलं आहे, पण लेदर फिनिशमध्ये दिलेलं आहे. तर असा काही डिजिटल इन्स्ट्रुमेंटल क्लस्टर दिलेला आहे. आणि आपण यामधली थीम पण चेंज करू शकतो आहे. हा पण मस्त दिलेला आहे. मस्त अशी मोठी 10 इंचेसची LED स्क्रीन दिलेली आहे. हे जे आहे हॅझार्ड लाईटचं आहे. ऑटो ACचं दिलेलं आहे, ऑटोमॅटिक AC आहे याच्यात. यामध्ये आपल्याला अजून एक गोष्ट पाहायला भेटते की सीट जे आहे व्हेंटिलेटेड सीट आहेत. पुढचे 2 जे सीट आहेत ते व्हेंटिलेटेड सीट आहेत. त्याचे इथे बटन्स दिलेले आहेत. त्यानंतर आपण इथे पाहूया की एक USB-C टाईप चार्जिंग केबल दिलेली आहे आणि USB-A केबल दिलेली आहे.
आणि प्लस इथं एक 12 वोल्टचा आउटलेट पण दिलेला आहे. आणि आपण आता पाहूया की 360 डिग्रीचा व्ह्यू कसा दिलेला आहे. हे पाहू शकता, स्क्रीन पण मस्त आहे, ब्राईटनेस वगैरे सगळं आपण ॲडजस्ट करू शकतो. प्लस अजून एक नवीन फीचर आहे की आता ह्या गाडीचा कलर जो आहे तो आत्ता तरी ब्लॅक आहे, ब्लॅक कलरची गाडी आहे. बट आपण इथून जे आहे कलर्स गाडीचे चेंज करू शकतो. आता आपल्याला कोणत्या कलरची ठेवायची ते पाहू शकतो. आणि 360 कॅमेराचा व्ह्यू इथून पण पाहू शकतो आपण. हे फ्रंट, हे साईड व्ह्यू आणि पूर्ण 360 डिग्रीचं सराउंडिंग आहे. आणि त्यानंतर आपण होम स्क्रीन, AC जे आहे ते पण फुल्ली ऑटोमॅटिक AC आहे. ही जी गाडी आहे ही CVTमध्ये आहे, हायब्रिड. वायरलेस चार्जिंगचं दिलेलं आहे, वायरलेस चार्जिंगसाठी एक दिलेलं आहे आपल्याला इथं. आणि हे जे आहे CVTचं दिलेलं आहे, ऑटोमॅटिक गिअरबॉक्स. असं काही आपल्याला इथे थोडंफार गोष्टी ठेवायला, पेपर्स वगैरे किंवा मोबाईल वगैरे ठेवायला होल्डर दिलेला आहे. इथं थोडी स्पेस आहे, इथे कप होल्डर, 2 कप होल्डर बसू शकता. त्यानंतर इथेच्या 2 बाटल्या बसू शकतात. तर असा काही एकदम फ्रंट लुक दिलेला आहे. हा मिरर, इथे पण ड्रायव्हिंग सीट साईडला पण एक मिरर आहे. त्यानंतर इकडचा पण एक मिरर आहे. तर ह्या गाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटतो सनरूफ. भारतीयांच्या सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे गाडीत सनरूफ असला पाहिजे, असं काही आहे. तर हा जो सनरूफ आहे हा एकदम डिसेंट स्पेसमध्ये सनरूफ दिलेला आहे. रूफ ओपन करण्यासाठी फक्त आपल्याला एक प्रेस करायचं आहे, तो पूर्ण प्रॉपर सनरूफ ओपन होतो. आणि सेम क्लोज करण्यासाठी सिंगल प्रेस करायचं आहे, सनरूफ क्लोज होईल. आणि असाच फ्रंट लुकमध्ये आपल्याला इथे आणि याच्या खाली आपल्याला ॲम्बियंट लाईटिंगचा व्ह्यू पाहायला भेटतो. तो पण कवर चांगला गेला आहे. गाडीमध्ये ADAS लेवल 2 फीचर्स वगैरे आहेत. प्लस गाडीचे जे आहे आपण कॉलिंग वगैरे, मीडिया कंट्रोल जे आहे आपल्याला या साईडला पाहायला भेटतं. आणि गाडीचं ADAS लेवल क्रूज कंट्रोल वगैरे जे आहे आपल्याला या साईडला पाहायला भेटतं. आणि मध्ये मस्त होंडाचा लोगो वगैरे दिलेला आहे. आणि गाडीचं सीट्स वगैरे जे आहे खूप कम्फर्टेबल आहे. तर वर असा काही दिलेलं आहे आपल्याला. हे जे आहे सनरूफ वगैरे कंट्रोल करण्यासाठी आहे. हे डोअर ओपन वगैरे असताना लाईट्स वगैरे चालू करण्यासाठी दिलेलं आहे. हे जे आहे LED लाईट्स दिलेले आहेत. मस्त फिनिशिंग वगैरे, डिझाईन वगैरे खूप छान आहे याची पण. अशा साईडमध्ये इथे फ्रंटला असं फाईल्स वगैरे ठेवायला एवढी सफिशियंट स्पेस दिलेली आहे गाडीमध्ये पण. तर आपण आता मागे बसून पाहूया मागचं कसं सीट्स वगैरे कसे काय. बॅक सीट्स असे काही दिलेले आहेत. बॅक साईडला पण आपल्याला AC बघायला भेटतो. प्लस 2 C टाईप चार्जिंग पोर्ट्स. इथे कप्स वगैरे ठेवायला जागा दिलेली आहे. प्लस इथे असे मिरर वगैरे कंट्रोल करायला बटन दिलेले आहे. प्लस क्रोम फिनिशिंग, हे लेदर फिनिशिंग. इथे 1 लिटरची बॉटल, 2 बॉटल्स ठेवू शकतो आपण. एवढी अशी काही सफिशियंट स्पेस आहे. प्लस इथे पण आपल्याला LED लॅम्प्स पाहायला भेटतात. असं काय इथे एक LEDमध्ये आपल्याला सिटीचा लोगो पाहायला भेटतो. ते फ्रंट साईडला पण आहे. आणि गाडी सेफ्टीच्या बाबतीत पण खूप छान आहे. म्हणजे परफॉर्मन्स वगैरे गाडीचं तर आहेच, बट गाडीची सेफ्टी पण एवढी खूप छान आहे की गाडीमध्ये आपल्याला 6 एअरबॅग्स पाहायला भेटतात. त्यामध्ये पुन्हा आपल्याला ADAS लेवल 2 फीचर्स आहेत गाडीमध्ये आपल्याला. तर आत्ताच आपण गाडीचे इंटेरियर, एक्सटिरियर्स पूर्ण फीचर्स वगैरे पाहिलेले आहेत. त्यानंतर आता आपण बोलणार आहोत सगळ्यांना जी गोष्टची भीती वाटते की मायलेज किती देणार, काय देणार, कसं असणार काय. तर 26चं जे ॲव्हरेज आहे, ही जी आहे हायब्रिड गाडी आहे ती ऑन हायवे 100% तुम्हाला देणार. या गाडीला जे कॉम्पिटिशन आहे, वर्टस, वेर्ना, अशा खूप चांगल्या गाड्या पण आपल्याला या गाडीच्या कॉम्पिटिशन्समध्ये पाहायला भेटतात. बट या गाडीच्या ज्या प्राईस रेंजमध्ये आहे खूप प्रीमियम आहे, खूप स्पोर्टी लुक देते. लुक्स वाईज पण चांगले आहे, फीचर्स वाईज पण चांगले आहे. तर ओव्हरऑल जे आहे मी ॲग्री करतो की ही गाडी आपण ह्या प्राईस रेंजसाठी आपण ही गाडी घेऊ शकतो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला होंडा सिटी कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला होंडा सिटीचा टेस्ट राईड वगैरे घ्यायचा असेल, काही अजून
नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर बावधनच्या क्रिस्टल होंडा शोरूमला नक्की भेट द्या. थँक्यू. आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. मी स्वप्नील. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटूया. थँक्यू.